राज्यात मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे। 26 फेब्रुवारीपासून राज्यात आरक्षण लागू झाल्याच्या शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले आणि त्यामुळे आता राज्यात मराठा आरक्षण लागू झाले। विधिमंडळाने मराठा आरक्षण एकमताने मंजूर केलेले होते। SEBC या गटामध्ये मराठा आरक्षण देण्यात आलेले आहे आणि या कायद्यानुसार मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये 10% आरक्षण लागू करण्यात आले। हे आरक्षण राज्यातल्या सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशासाठी लागू असणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने मी बोललो होतो ते पूर्ण करण्याचं भाग्य मला मिळालं। ते करत असताना इतर कोणत्याही OBC असेल, इतर कुठलाही समाज असेल, त्याला बाधा न आणता, त्याच्यावर अन्याय न करता हे आम्हाला मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणार। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आरक्षण देता आलं याचा खूप आनंद आहे। ती ओपन कोर्टात हिअरिंग जाणार आहे का, क्युरिटी पिटिशन च्या माध्यमातून ते जाणार आहे का, तर नाही जाणार, हे रिअल आहे। परंतु ते आता लादायचे, मला त्याच्यासाठीच बेजारी चालवली त्यांनी माझी, की यांनी हो म्हणावं म्हणजे समाज ते स्वीकारेल। आम्ही गुलाल उधळला, समाजाने राज्यात उधळला नाही। आता ते खोटं आरक्षणच समाजाला नको आहे।